बरेच कॅन्सरचे पेशंट मला विचारतात की साखर खाणं टोटली बंद करायचं का? आता याच्यावर आपण डिस्कस करूया. साखर शरीरामध्ये गेल्यावर त्याचं होतं काय? साखर शरीरात गेल्यावर त्याचं ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं आणि ते आपल्या सेल्स एनर्जीसाठी घेतात. आता कॅन्सर सेलला जशी एनर्जीची गरज आहे तशी आपल्या नॉर्मल सेलला पण आहे. त्यामुळे अर्थात कॅन्सर सेल जास्त फास्ट वाढतात, त्यामुळे एनर्जी जास्त लागते. पण ज्या वेळेला आपण साखर खाणं बंद करतो त्यावेळेला ही जी एनर्जी आहे जी जशी कॅन्सर सेलला मिळत नाही तशी नॉर्मल सेलला पण मिळत नाही. त्यामुळे साखर खाणं टोटली बंद करणं हे योग्य नाही. असं कुठेही प्रूव्ह झालेलं नाही आहे की साखर टोटली बंद केल्यामुळे कॅन्सर सेलची ग्रोथ पूर्णपणे थांबलेली आहे. त्यामुळे असा ॲडवाईस कोणीही कॅन्सर स्पेशालिस्ट देत नाही. अर्थातच मॉडरेशन इज द की. म्हणजे लिमिटेड अमाऊंटमध्ये साखर जर खाल्ली, जेवढी आपल्याला चवीसाठी आवश्यक आहे तेवढी पुरेशी ठरू शकते. जास्ती साखर खाल्ली तर त्याने वजन वाढतं आणि वजन वाढल्यानंतर सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्स आणि कॅन्सरचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मॉडरेशनमध्ये साखर खाणं याच्यामध्ये कुठलाही अपाय नाही.